सोलापूरच्या शास्त्रीनगर भागातील प्रसिद्ध हॉटेल माशाअल्ला मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, खिमा मसाला, चिकन अंगुरी, जुम्मा स्पेशल खिचडा, जेवणानंतर स्पेशल चहा मिळेल। किलो प्रमाणे पार्टी ऑर्डर्स स्वीकारले जातील। हॉटेल माशाअल्ला, शास्त्रीनगर, हनपिया मस्जिद जवळ, सोलापूर। प्रोप्रायटर इब्राहिम कुरेशी। जश्न ईद ए मिलादुन्नबी जुलूस कमिटी सोलापूर शहर उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रसूल पठाण यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला। बाबा शेख मित्र परिवार वतीने हा सन्मान करण्यात आला। यावेळी महापालिकेचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, मराठा सेवा संघाचे दास शेळके, सीएम माजी नगरसेवक विनोद भोसले, राज सलगर यांनी आपले मनोगत व्यक्त करून रसूल पठाण यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या। यावेळी रसूल पठाण यांनी सर्वांचे आभार मानले। यावेळी माजी महापौर दिलीप कोल्हे, मराठा सेवा संघाचे दास शेळके, विनोद भोसले, राज सलगर, बाबा शेख, वसीम डोणगावकर आदी उपस्थित होते। एक कौटुंबिक पद्धतीनं रसूलबाईची निवड मोहम्मद पैगंबरांच्या उत्सवाच्या निमित्तानं झाली। त्याचप्रमाणे रसूल पठाण एक कायम जात पात न बघता मग गणपतीचा उत्सव असो, शिवजयंतीचा असो किंवा एखाद्या अडचणीच्या काळामध्ये सातत्यानं मदत करणारा हे नेतृत्व आहे। आणि त्यामुळं हे सगळ्या समाजाला आपलं वाटणारं एक नेतृत्व आहे। आता दास शेळकेंनी सांगितले की त्यांनी कालच्या ॲक्सिडेंटमध्ये स्वतःची जबाबदारी म्हणून त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या दवाखान्याची उपचाराची व्यवस्था बघून, जेवणाची व्यवस्था बघून आर्थिक मदतही त्यांनी केली। असा एक मुस्लिम समाज सर्व समाजामध्ये समाविष्ट असणारा रसूल पठाणचं नाव आहे। तर मी त्यांना निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय भारत। रसूलबाई पठाण आणि मोहम्मद पैगंबर जयंती जुलूस कमिटीचे अध्यक्ष, कालच एक दुर्दैवी घटना घडलेली आहे सोलापूरमध्ये। त्या दुर्घटनेत एका मुलीचा पाय पूर्णरित्या आदू झालेला आहे आणि तिचा काही पायाचा भाग सुद्धा डॉक्टरांनी कट केलेला आहे, म्हणजे तिला पूर्ण अपंगत्व आलेलं आहे। ती मुलगीचं नाव नंदिनी म्हेत्रे। लोकांना वाटेल की ती मुस्लिम असेल, परंतु रसूलबाई पठाणनी असं कोणत्याही प्रकारचा विचार न करता त्या हिंदू मुलीस 25,000ची मदत त्यांनी तिथं रोख तिच्या आईच्या हातात दिलेली आहे। आणि रसूलबाईंच्यापासून प्रेरणा घेऊन काही लोकांनी तिथं ताबडतोब मदत जाहीर केलेली आहे। रसूलबाई पठाण आमचे जवळचे मित्र आहेत। शिवजन्मोत्सवचे पहिला अध्यक्ष होण्याचा मान रसूलबाईंना मिळालेला आहे। एक इतिहासात नोंद होणारी घटना आहे। अशा कामात रसूलबाई पुढं असतात। आम्ही सदैव त्यांच्या अशा कामात आमच्या सदिच्छा तर असतील, आम्ही स्वतःसुद्धा त्यांच्या पाठीशी कायम उभे आहे। आम्हा सर्वांचे लाडके मित्र तथा सर्व समाजामध्ये अतिशय हिरिरीने भाग घेणारे माननीय रसूलबाई पठाण यांची मोहम्मद पैगंबर जयंती उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली। प्रथमतः मी आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांचं खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो। खरं तर सोलापूर हे खरं तर मिनी इंडिया म्हणून ओळखलं जातं आणि या शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक अतिशय गुण्यागोविंदाने नांदतात। आणि रसूलबाई पठाण यांची ओळखच अशी आहे की धर्म कोणताही असो, जात कोणती असो, प्रत्येकाच्या अडचणीला धावून जाणारं व्यक्तिमत्व म्हणून रसूलबाई पठाण यांची ओळख आहे। शिवजन्मोत्सव मंडळ असू द्या किंवा गणपती उत्सव मध्यवर्ती लष्कर मध्यवर्ती मंडळ असू द्या, याची जबाबदारी पण त्यांनी अतिशय समर्थपणे पेललेली आहे। आणि आज निश्चितपणानं या जयंतीच्या निमित्तानं निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये हा उत्सव अतिशय शांततापूर्वक मार्गाने ते पार पाडतील
अशा ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो व पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या निवडीबद्दल आमच्या वतीनं सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. आमच्या सर्वांचे सहकारी मित्र रसूलभाई पठाण यांची मोहम्मद पैगंबर जुलूस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सगळ्यांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो व येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीने सगळ्या समाजामध्ये सलोखा राहा याच्यासाठी जे त्यांचे पुढाकार असतो, त्यांचा जो प्रयत्न असतो, त्यांच्या या प्रयत्नास आमच्या सगळ्याकडून शुभेच्छा असतील व याच्यापुढेही ते कोणत्या पदावर जातील, कोणती त्यांनी जबाबदारी उचलली तर आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत काम करू व या शहरामध्ये जातीय सलोखा, समता, बंधुता जिवंत ठेवण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही सर्वजण मिळून करू अशी आमच्या सर्वांच्या वतीने मी ग्वाही देतो व येणाऱ्या काळात या उत्सवात मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला पाहिजे, शांततेत साजरा केला पाहिजे, त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यात चांगली हा उत्सव झाला पाहिजे याच्यासाठी सुद्धा मी त्यांना शुभेच्छा देऊन 2 शब्द व्यक्त करतो.